पाहूया पसरणी संघ, युवा संघ म्हणता येईल पसरणीचा. सामना 4 षटकांचा राहील. प्रथम फलंदाजीसाठी बोरगाव संघ, स्ट्राईक एंडला अमित दादा वाडकर आणि नॉन स्ट्रायकिंगला जयराज वाडकर, एक नामांकित खेळाडू. आणि गोलंदाजी वाजिद बागवान. पहिला चेंडू तटकवलेला आणि हा 6 धावा. शॉर्ट बॉल आणि अमित दादा वाडकर यांचा जबरदस्त शॉट, सीमारेषे पार, षटकार. पहिल्या चेंडूवर घनागती प्रहार अमित दादा वाडकर यांचा. पुढील चेंडू अजित यांचा पसरणी संघाकडून. पाहूया काय करतायत. पॉवर प्लेचं षटक. पुढील चेंडू जबरदस्त गुड लेंथ बॉल. सुंदर असा चेंडू. कमबॅक करतायत वाजिद बागवान पसरणी संघासाठी. पाहूया पुढील चेंडूवर वाजिद काय करतायत. पुढील चेंडू पसरणी संघासाठी. पुन्हा हाफ ट्रॅकर पण वाईट चेंडूंचा इशारा अंपायर प्रमोद गायकवाड यांचा. 2 चेंडू नंतर बोरगाव संघाची धावसंख्या 7 धावा. पुढील चेंडू वाजिद यांचा. पॉवर प्लेचं षटक हाताळतायत आपल्या संघासाठी. पाहूया किती धावा पर्यंत रोखतायत बोरगाव संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑफ साईडला सुंदर असा तटवलेला चेंडू. पाहूया किती धावा आणि 4 धावा. ऑफ साईडला तटवलेला सुंदरसा चेंडू अमित दादा वाडकर बोरगाव गावचे स्टार क्रिकेटर पश्चिम भागातले अमित दादा वाडकर आपल्या नावाप्रमाणे खेळी करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये. वाजिद यांना कमबॅक करावं लागेल. पसरणी संघाला कमीत कमी धावात बोरगाव संघाला रोखावं लागेल, कारण की बोरगाव संघ हा मातब्बर संघ आहे. पुढील चेंडू वाजिद यांचा. पुन्हा गुड लेंथ बॉल तटवलेला लेग साईडला. सुंदर क्षेत्ररक्षण संकल्प महांगडे यांच्याकडून आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश आले आहे वाजिद बागवान यांना. आणि हा सुंदर असा हवेमध्ये नवीन साळुंके यांचा जबरदस्त झेल. वाजिद बागवान यांना विकेट. या आधीच्या मॅच मध्ये टीम कामगिरी अर्थात खेळाडू प्रशांत भोईटे इज द मॅन ऑफ द मॅच. प्रशांत भोईटे, आपण टॉस कबॉस मध्ये लगेच या मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार देऊन प्रशांत यांना सन्मानित करण्यात येईल. तर या टीमच्या माध्यमातून अर्थात रॉकस्टार भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब निगडी या संघाचे मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार प्रशांत भोईटे यांना सन्मानित करण्यात येतं.
सन्मान्य संतोष लोकरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी देऊन सन्मानित करण्यात येईल. रॉकस्टार संघाचेच खेळाडू अर्थात भैरवनाथ स्पोर्ट्स निगडी संघाचे अर्थात रॉकस्टार निगडी या संघाचे खेळाडू प्रशांत भोईटे यांना टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जबरदस्त कामगिरी बावधन संघाने देखील शेवटपर्यंत झुंज दिली. खऱ्या अर्थानं अप्रतिम मॅचेस पसरणी गावचं क्रिकेट दर्जेदार आहे, दैदिप्यमान आहे. या गावाला प्रचंड मोठा सांस्कृतिक वारसा आहे. या गावाच्या मागे जर तुम्ही पाहिलं ना तर ऐतिहासिक वारसा आहे, त्यासोबत राजकीय क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलं गेलंय. सांस्कृतिक क्षेत्र किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील खूप महत्त्वपूर्ण कामगिरी उल्लेखनीय करणारी मंडळी या गावातून बिलॉंग करत असतात. आणि इथंच क्रिकेट क्षेत्रामध्ये किंवा पसरणी गावच्या क्रिकेटमध्ये देखील तितकीच ताकद आहे. अनेक स्पर्धा ज्या मुंबईमध्ये खेळल्या जातात त्या स्पर्धांमध्ये पसरणी एक गाव 11 हा संघ दबदबा निर्माण करत असतो मुंबईमध्ये देखील. आणि म्हणूनच या मैदानाची किंवा या ग्राउंडची सातत्यपूर्व चर्चा होत असते. जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी यांच्याकडून आयोजित केलेला आणि कुमारी अनुश्री राजू शिर्के यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटची ही स्पर्धा आणि आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या हाफमधून क्वालिफाय होणारा संघ अर्थात टीम रॉकस्टार 11 निगडी या संघाचं मनपूर्वक स्वागत. बावधन संघ अगदी शेवटपर्यंत मॅच रंगवली, परंतु जो जीता वही सिकंदर. लगातार दोन्ही दिवसांमध्ये नवीन वर्ष खरं तर निगडी संघासाठी खूप चांगलं आहे, कारण कालच्या दिवसामध्ये देखील नागटाने या ठिकाणी सेमीफायनल मध्ये धडक मारलेला संघ, आज देखील इथं सेमीफायनल मध्ये धडक मारलेला संघ निगडी हा संघ आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती 23 धावा. पहा मॅच आपण पाहतोय पसरणी आणि बोरगाव. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर नवीन बॉलिंग ट्रॅक वरती आहे. खऱ्या अर्थानं PPL पसरणी प्रीमियर लीग मध्ये देखील यंगस्टर खेळाडूंनी प्रभावित केलं आणि आज हे यंगस्टर खेळाडू आपल्या गावच्या क्रिकेटसाठी किंवा येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावाचं नाव इथून पुढे चांगल्या प्रकारे पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसतील. कारण एक गाव 11चा विचार केला ना तर पसरणी संघ निश्चित बलाढ्य संघ म्हणून मानला जातो किंवा मुंबई परिसरामध्ये ज्या पश्चिम भागाच्या मॅचेस होत असतात
त्या ठिकाणी मला वाटतं 2 ते 3 वेळा देखील आपण फायनल पर्यंत धडक मारलेली आहे आणि त्यासोबत फायनलमध्ये देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करून अनेक वेळा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन मुंबईमध्ये देखील ठरलेले आहेत आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील असेच यंगस्टर्स खेळाडू त्यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. यावेळेस प्रॉपर मिडल ऑफ द बॅट सरळ जाऊन पोहोचतोय डीप मिड विकेटच्या बाहेर. एक जबरदस्त तडाखा. चौयात मैदानाच्या आतमध्ये पसरणी वर्सेस बोरगाव अशी मॅच तिसऱ्या हाफ मधली ही मॅच आहे. स्कोर कार्ड वरती 40 धावा आहेत. चला स्पीडअपली मॅच कंटिन्यू करा. यानंतर अजूनही एक मॅच आपल्याला चांगल्या प्रकारे खेळवायची आहे किंवा कोणती बॅड लाईट होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. बॉलिंग मार्क वरती संकेत शिर्के बॉलिंग मार्क वरती आहेत. यावेळेसचा बॉल आहे समोर खेळण्याचा प्रयत्न डीप लॉंग ऑफच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा पॉवर के साथ 6 रन षटकार. फुल टॉसला माफी नाही. मिड विकेट पार 6 रन षटकार.
याही वेळेसचा बॉल ऑन साइडला डीप लॉंग ऑनच्या पलीकडे पाठवला जातोय 6 धावांसाठी जयराज वाडकर. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट. पर्सनली 46 धावा बनवलेल्या आहेत. जबरदस्त फिल्डिंग. अभय शिर्के 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हाईट छोटी आहे मात्र फाईट मोठी आहे. आणि मुंबईमध्ये टुर्नामेंट झाली, त्या टुर्नामेंट मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकचा किताब देखील या खेळाडूला मिळालाय. यंगस्टर खेळाडू, छोटा पॅकेट बडा धमाका. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी बोरगाव गावचे युवा उद्योजक सन्मान्य सुशांत गोळे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे. एकसष्ट धावांचं भलं मोठं आव्हान आपण पाहतोय. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पसरणी हा संघ आहे तर समोर बोरगाव हा संघ. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये महाराष्ट्राचे टेनिस क्रिकेटचे सितारे आपण पाहिले आणि आज खऱ्या अर्थानं आजचा हाप वरती किंवा प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा संघ अर्थात सातारा जिल्ह्यातला किंवा सातारा तालुक्यातला निगडी संघानं आजचा हाप क्लिअर केलेला आहे किंवा बक्षीस पात्र फेरीमध्ये पात्र झालेले आहेत. तर इथं आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये पसरणी वर्सेस बोरगाव अशी मॅच चालू आहे. पहिल्या राऊंड मधली मॅच आहे. एका बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहेत. यावेळेसचा बॉल हवेमध्ये वन बाउन्स तो बॉल फील्ड केला जाईल. अमित वाडकर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. मुंबई परिसरामध्ये मला वाटतं पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे. आणि समोर जर आपण पाहिलं तर पसरणी गावचा विचार केला तर पसरणी गावचं क्रिकेट दर्जेदार आहे आणि हा संघ पुरेपूर उद्याच्या दिवसामध्ये किंवा प्रॉपर जो संघ आहे पसरणी गावचा तो उद्याच्या दिवसामध्ये दिसेल. आज या वेळेसचा बॉल डीप लॉंग ऑनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार आलाय. स्ट्रोक खेळायचा एक्झिक्यूट करत असताना मात्र थोडासा इथं मिस टाइम स्ट्रोक होतोय.
यावेळेस बॅट चेंज घेतली आणि तो बॉल सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, हवाई हमला, जबरदस्त स्ट्रोक नवीनच्या बॅट मधनं डीप लॉंग ऑनच्या बाहेर, देखना षटकार. पसरणी गावचे युवा खेळाडू आहेत आणि युवा खेळाडूकडून चांगल्या प्रकारचं प्रदर्शन मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. स्पीड अपली मॅच खेळवायची आहे मित्रांनो, कारण यानंतर आपल्याला क्वार्टर फायनलची महत्वाची मॅच खेळायची आहे आणि कोणतेही बॅड लाईट होणार नाही किंवा कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाही सेकंड इनिंग मध्ये. त्याचा आत्ताच विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक मिनिट आता व्यवस्थित वापरा, यूज करा. टीम मीटिंग कुठली अलाउड केली जाणार नाही. याही वेळेसचा चांगला स्ट्रोक, बेमिसाल हमला, क्लासिकल षटकार. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा हमला, हमला भयानक, जबरदस्त टोला. पसरणी संघासाठी 2 मॅक्सिमम षटकार, बेमिसाल बॅटिंग. वाजिद इज द बॅट्समन. अप्रतिम बॅटिंग, 2 बॉल आणि 2ही बॉल डीप लॉंग ऑनच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिलेत. अप्रतिम फटकेबाजी. यावेळेस साखू टप्प्याचा बॉल होता आणि याही वेळेस संधी होती, परंतु बाटाने बॉलचा संपर्क नाहीये. एक सिंगल मैदानामध्ये आपण पाहतो कंप्लीट केली जाते. 61 धावांचं मोठं लक्ष आहे. हो यावेळेसचा आउटसाइड द लेग स्टंप, मॅजिकल बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, किंवा आपण जर पाहिलं तर फिंगर रोल केल्या क्षणी आणि हा बॉल सरळ पंचांनी कळवला, इट्स अ व्हाईट बॉल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळाय, क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये बॉलला फील्ड केला जातोय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 28 धावा धावफलकावरती. करंट रन रेट जर पाहिलं ना तर चांगला आहे, किंवा ज्याप्रमाणे अपेक्षित आहे तसा करंट रन रेट आहे टीम पसरणीचा. 61 धावांचं लक्ष आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. अकुट टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला खेळला, एक सिंगल मिळेल. 29 धावा धावफलकावरती. आता इथून पुढे येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 32 ची गरज, म्हणजे 12 बॉल 29 बनवलेले आहेत, 12 बॉल मध्ये 32 बनवाव्या लागतील.
12 बॉल आणि 29 बनवलेत. आता 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 32 बनवायच्यात. यावेळेस वेगवान बॉल आहे, एक सिंगल कंप्लीट केली जाते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजाची लाईन पहा, ऍक्शन पहा, अप्रतिम गोलंदाजी पाहिलं मी ते बोरगाव संघासाठी. रिदम चांगला आहे किंवा ऍक्शन खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा परिस्थितीमध्ये बॉल रिलीज जो करत असताना खांद्याचा जोर लावण्याचा प्रयत्न केला जातोय, यामुळे वेगवान बॉल डिलिव्हर केला जातोय गोलंदाजाकडून. येणारे 11 बॉल आणि 31 ची गरज. खूप टप्प्याचा बॉल आहे, बॉल हवेमध्ये आणि डाऊन दी बॉल, कॅच कॅरी कंप्लीट केला. संकेत वाडकर, ज्या प्रकारे आपण पाहतोय नावाचा करिश्मा किंवा नावाभोवती जे वलय निर्माण केले तेच वलय याही मॅच मध्ये आपण पाहतोय. WPL मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली. स्पीड घ्या, स्पीड घ्या. यानंतर अजून एक मॅच आहे. वेगवान बॉल आहे, ऑन साइडला दिशा दाखवली, अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळला गेलाय. अमित वाडकर बॉलच्या पाठीमागे, बॅकअप मिळाला, एक सिंगल कंप्लीट केली गेली. एक धावेनं धाव फलक पुढे चाललाय. परंतु आता इथं तुम्हाला एक चांगले मोठे स्ट्रोक शोधावे लागतील, कारण आस्किंग रन रेट जो आहे तो वाढत चाललाय किंवा रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. प्ले अँड मिस. बॅट स्विंग चांगली आहे, परंतु बॉल सरळ बॅट फ्लो मधून निघून चाललाय. पहा इथं जर पाहिलं ना, जे प्रश्न विचारले जातात संकेत कडून तिथं निरुत्तरित राहतोय वाजिद. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो किंवा जाणला जातो. अनेक वेळा आपण पश्चिमच्या टुर्नामेंट पाहतो, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजीसाठी परिचित आहे. यावेळेसचा बॉल ऑन साइडला, मिड विकेटच्या पलीकडे. अप्रतिम फटका, सुपर क्लासिकल स्ट्रोक षटकार. येणारे 6 बॉल आणि 23 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चला स्पीडअप घ्या, टीम मीटिंग करू नका, पंच मॅच स्टार्ट करून घ्या. यानंतर अजून एक मॅच आहे जी क्वार्टर फायनलची आपण खेळणार आहोत. मला वाटतं पहिल्या मॅच मध्ये कुडाळ हा संघ जिंकलेला आहे. कुडाळ टीम आपण तयार आहात. जितू शिर्के यांच्याकडून जितू गायकवाड यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं कॅश प्राइज. प्रत्येक षटकार जितू गायकवाड यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. यूट्यूब लाईव्ह देखील वरती प्रेक्षक वर्ग जुळलेले आहेत, जे घर बसल्या किंवा मोबाईल वरतून मॅचेसचा आस्वाद घेत आहेत. आपलं इथे स्वागत आहे. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 23 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल आणि सरळ यष्टिरक्षकाकडे डॉट बॉल, निर्धाव बॉल मैदानामध्ये पेश केला. आणि आता 5 बॉल आणि 23 ची गरज. पुन्हा एकदा लगातारचे दोन्ही बॉल अप्रतिम हाताळलेत. आणि आता प्रत्येक बॉल वरती तुम्हाला मोठा हिट खेळावा लागेल. 4 बॉल आणि 23 ची गरज. अजूनही मॅच कुठे गेली नाहीये, फक्त अवघड निश्चित झाली आहे.
बॅट आणि बॉलचा संपर्क, त्यानंतर यष्टिरक्षण सुरेख न्यू मैदानाच्या आतमध्ये जाईल. 3 बॉल आणि 23 ची गरज आहे. टीम कुडाळ आपले संगणक उपस्थित आहेत. पहा यानंतरची मॅच 3 ओव्हरची होईल. स्पीड घ्या. 3 बॉल आणि 23 ची गरज आहे. याही वेळेसचा बॉल ऑन साइड हिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल. 2 बॉल राहिलेत आणि आता 22 ची गरज आहे. औपचारिकता मी म्हणेन शिल्लक आहे. टॉस साठी बोरगाव संघाचा कोण अतिरिक्त खेळाडू असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच या. सन्मान्य सुशांत गोळे युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या क्वार्टर फायनलचा टॉस केला जाईल. टीम बोरगाव संघाचे संघनायक लगेच कमेंट्री बॉक्स मध्ये या. टॉस करूया आपण. सन्मान्य सुशांत गोळे युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. बोरगाव वर्सेस कुडाळ. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मधून थेट सेमी फायनल मध्ये. तीन ओव्हरची मॅच आहे. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय कळवला, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम कुडाळ कोणताही वेळ नाहीये. टीम बोरगाव संघाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सलामीचे फलंदाज लगेच दाखल व्हा. 3 ओव्हरची मॅच आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या.